पहा अशा पद्धतीने आपली जी आमटी आहे ती छान अशी तयार झालेली आहे। सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी आमच्या ब्राह्मणी पद्धतीची चिंचगुळाची आमटी करून दाखवणार आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी तुरीची आणि मुगाची दोन्ही मिक्स अशा, म्हणजे तुरीची जास्त मुगाची कमी, अशा डाळी दोन्ही शिजवून घेतल्यात। आता शिजवताना ह्याच्यामध्ये मी डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक थेंब तेल, थोडंसं जिरं, त्यानंतर हळद, असं का हिंग घातलाय आणि अशी शिजवून घेतली आणि ही चांगली अशी घाटून घेतली आहे बघा। त्यानंतर आता फोडणीसाठी लागणारं साहित्य तेल आहेच, त्याचबरोबर मोहरी, जिरं, हळद, हिंग, लाल तिखट, संडे मसाला, गूळ, चिंच, चवीपुरतं मीठ आणि ओलं खोबरं। सर्वप्रथम बघा मी तेल घातलंय भांड्यामध्ये, एका मोहरी घातलेली आहे, जिरं घातलंय, त्यानंतर हिंग वापरते मी। हिंग जरा चांगला एक चमचा वापरायचा। त्यानंतर हळद वापरले बघा। आता या फोडणीमध्येच मी थोडंसं ओलं खोबरं घालून घेणार आहे। आता ढवळून घेऊया। त्यानंतर आपल्याला जसं आवडीनुसार लाल तिखट घालायचं। मी या चमच्याने अंदाजे म्हणजे 1.5 चमचा घातलेला आहे लाल तिखट। त्यानंतर संडे मसाला घातलाय 1-1.5 चमचा। पुन्हा हे असं हलवून घेतलंय। आता त्यानंतर बघा डाळ घालून घेतले। आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया, जशी आपल्याला हवी आहे तशी, घट्ट पातळ। मी मीडियम करते, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही। एक उकळी आल्यानंतर गूळ, चिंच, मीठ असं सगळं घालून घेऊया। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मी सगळं हाताने घालते अंदाजे, मी अंदाजे मीठ घातलंय। त्यानंतर आपण हा गूळ वापरणार आहोत आणि चिंच। तुम्हाला ही चांगली आमटी उकळू दे, ही चांगली उकळून द्यायची। एक 5 ते 7 मिनिटं चांगली उकळून द्यायची, जेणेकरून ह्याची जी चव आहे या आमटीची ती आंबट, गोड, तिखट अशी लागेल। म्हणजे सगळे हे रस म्हणतात ना आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे। चांगली उकळून द्यायची, अजिबात लगेच बंद नाही करायची। एक 7-8 मिनिटं चांगली उकळू दे, म्हणजे ती सगळी एकजीव होईल। सगळे मसाले, गूळ, तिखट, मीठ सगळं काही या आमटीला लागेल आणि ती एकजीव होईल। चिंच गुळाची आमटी छान अशी उकळत आहे, आवाज बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल, पण आमटीमध्ये मला कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी घातलेली नाहीये, ओलं खोबरं घातलंय। तर ही बघा आपली चिंच गुळाची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर अशी ही आमटी आमच्या पद्धतीची तुम्ही नक्की करून पहा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।